पुन्हा एकदा तुम्हाला मॅच साठी आम्ही घेऊन जातो. थँक्यू. किंग मेकर मास्टर माइंड अशोकदादा सकपाळ यांच्या संकल्पनेमधनं आपण या ठिकाणी पाहतात निहाल ग्रुप प्रेझेंट निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही संघाचा 12th मॅन कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. विघ्नेश समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे आणि खूप चांगलं वर्णन अर्थात तुमच्याबद्दल देखील आज किरणने केलं, कारण गेल्या 7-8 वर्षामध्ये विघ्नेश मडबी नवी मुंबईचा आवाज बनलेला आहे, आत्मा बनलाय. तर किरण अँकर म्हणून बाबा तू छाप सोडलेस, मजा येईल. आता यानंतर मैदानात देखील जाऊया. ओव्हर टू विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोहेल येतोय. पहिला बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली, कॅच विल ड्रॉप. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप. नॉन सायकेट वर थ्रो केला होता पण झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. विघ्नेश, जेव्हा आपण क्रिकेट खेळतो ना तेव्हा अत्यंत मजा नाणेफेक करतो, म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा मैदानात उतरतं ना नाण्याच्या 3 बाजू असतात, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. ही तिसरी बाजू देखील तितकेच महत्वाची आहे. डेफिनेटली झेल सुटलाय आणि जीवनदान मिळतोय राहुलला. निखिल जाधव जो मागच्या मॅचचा हिरो ठरला, खऱ्या अर्थानं तो प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान म्हणला होता की मी काल दमलो होतो, प्रीमियर लीग खेळत होतो. सलग 2 अर्धशतक झळकले होते कालच्या दिवसामध्ये. वेगवान चेंडू डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. फक्त प्लॅटफॉर्म बदलत असतात, मग रबर बॉलच्या स्पर्धा असतील, टेनिस बॉलच्या स्पर्धा असतील, पण निखिलचा खेळ बदलत नाही. खूप चांगली कामगिरी तो करतोय मैदानावरती आणि केएसकेच्या स्पर्धेमध्ये सलग 2 अर्धशतक दमदार अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. सोहेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. फ्रँकलिनमध्ये क्षेत्ररक्षक, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर मिडऑन आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाजी मार्कवरती सोहेल सज्ज असेल. सुरेख चेंडू मिडऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे धाव तर मिळणार नाही. अफलातून कामगिरी सोहेलने केले आतापर्यंत. एक झेल जरी सुटला त्यानंतर त्याचं नियंत्रण तितकंच आहे, कॉन्सन्ट्रेशन तितकंच आहे, एकाग्रता खूप चांगली, छान गोलंदाजी करत असताना सोहेल. मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील सोहेलने इम्प्रेस केलंय. मागचा बॉल जर पाहिला तर थोडासा पुढे ठेवण्यात आला होता आणि बॉल पडल्यानंतर उसळी घेतली. बॅट आणि बॉलचं हवं तसं कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. वेगाला महत्व नसतं, वेगाने कुठल्या दिशेला जातो हे महत्व असतं आणि तुमची दिशा नीट नसेल ना तर तुमच्या गोलंदाजीची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. व्हाईट बॉलचा इशारा सलग दुसरा पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटची परिभाषा देखील बदलते आणि बदलली आहे. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 निहाल ग्रुपच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन. आज ओपन अप अखिल भारतीय स्तरावरती खेळाडू मैदानावरती खेळत आहेत. फुलटा चेंडू, वेगवान भन्नाट वेगाचा बीमर चेंडू आणि त्यामुळे नो बॉलचा इशारा. पंचाने नो बॉलचा इशारा केला. त्यानंतर आणखीन एक इशारा आपल्याला बघायचा आहे. अर्थात नो बॉल असेल तर निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. बाईकचा इशारा देखील झालाय. अतिरिक्त वेग आणण्याचा प्रयत्न करत असताना सोहेल कुठेतरी चुका करतोय, लाईन मिस करतोय आणि आता नो बॉलचा इशारा. फ्री हिटची संधी असेल. फलंदाज राहुल सेकंडवर. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. धाव घेतली जाते. चुका झाल्यात. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं, पण एका वेळेने तर एका ओव्हरमध्ये अनेक चुका झाल्या तर त्या चुकांवर लक्ष द्यावं लागेल. क्या बात आहे विघ्नेश. चुका आणि शिका जर नाही शिकला तर तुमच्यावरील टीका होणार, कारण महत्वाचा मॅच आहे. म्हणजे एक चूक माप आहे, दुसरी चूक माप नाहीये. मग चुकीला माफी नाही. आमचे सगळे जे समालोचक म्हणत असतात, एका चित्रपटाचा जो डायलॉग आहे, धावपल का दाबा 7 आहे. गोलंदाजी मार्क होते सोहेल. सुरुवात तर खूप चांगली केली होती, त्यानंतर मात्र मिस्टर इस्ट आपल्याला बघायला मिळत आहे. फ्रीडचा इशारा. एक चांगला कॉल पंचांचा होता. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगला झेल टिपलाय, परंतु हे विसरायला नाही पाहिजे कारण फ्रीट होता. रवी म्हणजे लारा आणि महेश चंदनकर दुसऱ्या बाजूला आहे बुमरो. अर्थात हे 2 पंच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मिस्टर सुबोध सर या तिन्ही पंचांनी आतापर्यंत लाराने मगाशी जो लाऊड कॉल दिला होता अगदी लगेच. पंचांची भूमिका देखील तितकेच महत्वाची आहे. अतिशय छान पंचांचं काम सुरू आहे. खूप चांगलं पंचांची भूमिका पाहायला मिळते. पुन्हा एकदा सोहेल तयार. पुन्हा एकदा आपले एनिमीज खूप चांगली गोलंदाजी, कमबॅक केली, वापसी केली आहे. या बॉलवर जर पाहिलं तर लाईन अँड लेंथ अगदी बॅट्समनला रीड करून
टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. लेंथ खूप चांगले गुडनेस स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते सोहेल कडून आणि या ओव्हरमध्ये तो प्रभावी मारा करत असताना बॅट्समॅनला फारसं कळत नाही. चेंडू रीड करणं गरजेचं आहे. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. तर आता चांगला स्ट्रोक खेळायचा आहे तर चेंडू वाचणं रीड करणं देखील तितकंच गरजेचं आहे. फुल टॉस बॉल मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल करतोय. चेंडू जातोय सीमा रेषी पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकार येतोय पहिला राहुलच्या बॅट मधून. 4 धावा. राहुल विजयाची चाहूल. फुल टॉस आणि त्यावरती अप्रतिम या वेळेला स्ट्रोक खेळला गेला. निखिल जाधव एक अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे, फॉर्म मध्ये खेळाडू आहे. निखिल खेळतोय व्यक्तिगत 5 या धावसंख्येवरती. निखिलने यापूर्वी देखील चांगली बॅटिंग केली. 13 चेंडूमध्ये 36 धावा ठोकल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला होता. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आता सध्या तो बॅटिंग करतोय. फ्लॅकनिंगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉईंट आहे. त्यानंतर आपण डीप इस्ट्राकावर पाहू शकता. मिड ऑन आहे, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग आणि त्यानंतर फाईन लेग आणि प्रेक्षकांची संख्याही हळूहळू वाढते. सोहेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा फटका चांगला आहे. रडार मध्ये चेंडू उभर पिच होता. चेंडूला खेळला ऑन साइडला कावकरच्या दिशेनं. आणखीन एक खणखणीत चौकार निखिल जाधवच्या बॅटमधनं. मॅग्निफिसंट बॅटिंग. जखमीवर मलम लावण्याचं काम करतोय. या मागच्या 2 बॉलवर हेच घडलं. ज्या पद्धतीने चुका झाल्या त्यामध्ये इथे निखिल जाधवने आपला क्लास, आपला दर्जा दाखवलाय. शेवटच्या बॉलवर चौकार येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 धावा. बिनगडी बाद. बॅटिंग गरज असताना धावसंख्या दाखल करतोय 16. निखिलचा अप्रतिम फटका ऑन साइडला. कडक शॉट. टायमिंग चांगलं आहे आणि 2 चेंडू शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोठावलेत. यापूर्वी विघ्नेश 4 चेंडूमध्ये मोठे फटके आले नव्हते. व्हाईट बॉल, नो बॉल आपण पाहिले. त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती आक्रमण केलं, हल्ला चढवला. मॅन इन फॉर्म. ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. धावपलकरती धाबा किती येतो तुम्हाला निश्चितच सांगितलं जातील. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2024. पण सुरुवात खूप चांगली झाली. धावसंख्या बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 16 धावा बिनगडी बाद. दमदार सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रभाकर निषाद. वेगवान गोलंदाज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा. अकोटपाचा बॉल आहे. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, सबमध्ये राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन नाही आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. ह्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर प्रभाकर निषादला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती आपल्या टीमसाठी. नवी मुंबईतील वेगवान गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये या गोलंदाजाला कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय, फेकी केली जाते. दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना चांगला केस सध्याच्या घडीला सुरू आहे. निखिल जाधव असेल, राहुल असेल, या दोन्ही बॅटरने चांगली बॅटिंग केली. प्रभाकर निषाद नवी मुंबईचा वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय. प्रकाश माने साहेब. अनेक रायझिंग स्टार आपल्याला बघायला मिळतात. युवा खेळाडूंना संधी मिळाली या स्पर्धेच्या निमित्तानं. धावपलकर दाबा 17. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रभाकर. षटक अतिशय महत्वाचं आहे. फटका सुरे खेळा. सुंदर टायमिंग. ऑन द राईट चेंडू खेळून काढलेला आहे. सीमारेषा पलीकडे जाईल. काय फटका सजवलाय इथे. आता बॅट्समन राहुल सांगतोय आपला फटका 440चा झटका. मॅग्निफिसंट स्ट्रोक. जितक्या वेगाने चेंडू आला होता तितक्याच वेगाने चेंडू सीमा पार गेलाय. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. खूप चांगलं टायमिंग आणि खूप चांगलं प्लेसमेंट राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमच्या धावसंख्येचा वेग वाढवत असताना चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 धावा दाखल कराव्या लागलेत. 21 धावा झाल्यात. पुन्हा एकदा खुलपट टप्प्याचा चेंडू आहे. संधी आहे, संधी गमावली आहे. एक आयुष्यामध्ये एकच संधी मिळते. इथे टीमला, नवी मुंबई टीमला 2 संधी मिळाले. चेंडूवरती नजर नव्हती. म्हणजे आपण आता काय होतं तर शिकार करायची होतं तर चेंडू एका हातात पकडायचा आणि लगेच तो नॉनस्ट्रायकरला मारायचा. तर तुमची नजर त्या स्टंपवरती, बॉलवरती नव्हती. नाहीतर हा चेंडू हातात आला असता ना तर धोक्याची घंटा वाजत होती. खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अनेक नवी मुंबईचे तारे सितारे या मैदानाच्या अवतरताना दिसतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 22 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग होते. निखिल जाधव सॅकेटवर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर प्रभाकर निषाद. ऑप्शनच्या अगदी वाईड लाईन लगत चेंडू केला गेलाय. खूप चांगला बॉल
इथे खूप चांगली वापसी, खूप चांगलं कमबॅक केलं जाते. आतापर्यंत या 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केलेत प्रभाकर निषादने. यापूर्वीच्या षटकाचं जर बघितलं तर पहिले 4 चेंडू खूप चांगले होते गोलंदाजाचे, तर त्यानंतर मग मागच्या 2 चेंडूमध्ये 5व्या आणि 6व्या चेंडूवरती हल्ला झाला होता. आता या ओव्हरमध्ये काय घडतं ते देखील पाहण्यासारखं असेल. षटक क्रमांक अत्यंत महत्वाचा आहे. बघा काय घडलं, घ्यावी एखादी ताण, काळजात होता कटार आणि मनोमले चंद्रकडून होऊन टोका उत्तुंग षटकार, निखिलच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार. राहुल या ठिकाणी मैदानावरती जबरदस्त तापलाय आणि आता सामन्याचं चित्र बदलले. शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम षटकार ठोकला गेला. धावसंख्येला आकार, धावसंख्या पोहोचले 28 वर. दोन्ही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर प्रहार केले गेले निखिल जाधवच्या माध्यमातून. अगदी षटकार लगवल्यानंतर बॅटवर अगदी पाया पडण्याचं काम केलंय, चुंबन घेतलं गेलंय. ही बॅट फार महत्वाची असते. एखाद्या खेळाडूला एखादी बॅट तुटली, एखाद्या बॅटला काही क्रॅक आला तर फार वेदना होतात क्रिकेटरला, कारण की त्या बॅटमध्ये सराव केला जातोय. ती बॅट ची ग्रिप चांगली होते, त्यामुळेच भरपूर प्रेम करतात. एका प्रेयसीवर जितकं प्रेम करत नाही त्यापेक्षाही जास्त प्रेम एखादा खेळाडू एका बॅटवर करतो. अगदी बरोबर. म्हणजे त्या बॅटनं जर धाबा होत असतील ना तर तो बॅट्समन त्या बॅटच्या प्रेमात पडतो. मग त्याला वाटतं की हीच लकी बॅट आहे, हीच लकी बॅट आहे, ती तुटायला नको, कारण याच बॅटनं समोरच्या संघाचे मनसुबे उधळून लावण्याची. सुस्वागतम आणि सुस्वागतम. खऱ्या अर्थानं अशोकदादा सत्कार साहेब यांचे जीवलग मित्र, त्यांच्यासोबत सातत्याने आपण पाहिलं तर उभे असणार आहे संकेत रिअल टोरसचे प्रोप्रायटर, उद्योजक, उद्योगपती, सन्माननीय आदरणीय अरुणजी कारभार साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. तुम्ही आल्यानं या स्पर्धेला, या सोहळ्याला, या व्यासपीठाला खूप छान शोभा आले. आपलं पुनश्च आम्ही मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत निहाल ग्रुपच्या वतीनं, निहाल चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं आणि आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. अर्थातच संकेत रिअल टोरसचे प्रोप्रायटर, उद्योजक, उद्योगपती सन्माननीय अरुणजी कारभार साहेब यांचं थँक्यू सो मच. बघा आमचे व्हॉलेंटियर्स त्यांना विनंती करतोय की ज्या बॅनर समोर ज्या लाईट्स लावल्यात त्या लाईट्स कृपया त्याला मूव करा, त्यांचा पोझिशन बदला जेणेकरून बॅटरला कुठलाही अडथळा येऊ नये, त्यासाठी ही सूचना असेल. अगदी. आणि सर आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालाय ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं, एवन पवन केने मैदानामध्ये दाखल झाला. वेलकम, सुस्वागतम. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. एवन पवन केने, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. वेलकम. वा, ही श्रीमंती या स्पर्धेची निहाल चॅम्पियन ट्रॉफी, सगळे हुकमी एक्के तुम्हाला या मैदानामध्ये बघायला भेटतील. मागचा बॉल जर पाहिला तर टू एंडला चेंडू लागला होता, मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता, 2 धावा जरूर मिळतील. जमेची बाजू ही आहे राहुल आणि निखिलच्या बाबतीत जर पाहिलं तर चौकार षटकार येतात, त्याबरोबर सिंगल डबलचा खेळ देखील सुरू आहे. त्यामुळे धावफलक हे आतापर्यंत जाऊन पोहोचले 30 धावा. विघ्नेश, धावफलक हालतात ठेवणं गरजेचं असतं. मग चौकार षटकार ते देखील तितक्याच महत्वाचे, एकेरी धाबा तितक्याच महत्वाच्या आहेत. धावफलक धाबा 30, गोलंदाजी मार्कवरती हकीम. ओ हो हो, 9 बॉलचा इशारा झाला पंचाकडून. टोला चेंडू लागतो नागामध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एक धाव तर मिळणार आहे पण 1+1 अत्यंत महत्वाचे आहे. एकावर एक फ्री मिळणार आहे खरंना. 9 बॉल आणि फ्री. या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 नो बॉल आणि अनेक व्हाईट बॉल पाहायला मिळाले. एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा तुम्ही खर्च करतात ना, त्या धावा तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये कराव्या लागतील. त्यामुळेच या धागावांवर लगाम तुम्हाला लावावं लागेल. आणि या चुका झाल्यात सध्याच्या घडीला. आपण जर पाहिलं तर HKRS नवी मुंबई टीम कडून फ्री हिटचा इशारा देत असताना टीमची धावसंख्या 32 आकड्यावर आणि फ्री हिटची संधी असेल निखिल जाधव स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर लगवलाय, तो लँड होईल समोरच्या दिशेने, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. निखिल जाधवचा तडाखा, चेंडू सीमारेषा पार, चौकार. निखिल जाधवचा तडाखा, धूम धडाका. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. निखिल जाधवचा हेलिकॉप्टर 4 धाबा देऊन जातोय. वा निखिल वा, मॅन इन फॉर्म. एक्सिलंट बॅटिंग बाय निखिल जाधव. धावसंख्येला तो आकार देतोय, अप्रतिम पलटवार करतोय. धावसंख्या 36 वरती पोहोचले. हकीमवरती हल्ला करत असताना आता मात्र तो चुकलाय. शॉट चांगला नाहीये परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम. बदला घेतला हकीमने.
फलंदाज निखिल जाधवची खेळी संपुष्टात. त्यानं धावा केल्या 19. एक चांगली भागीदारी मैदानावरती जमत असताना ती तोडण्याचं काम हकीमनं केलंय. हा फटका पाहू शकता. इनसाइड आउट खेळत असताना ऑन दी अप फटका फसला होता. टायमिंग होऊ शकलं नाही. टॉप पेज लागली होती आणि कव्हर रिजन मध्ये 30 सर्कल मध्ये अगदी फलंदाज बाद होते. खूप चांगला झेल सचिन रजकच्या माध्यमातून झेलला जातोय. फलंदाज निखिल जाधव ज्याच्या बॅट मधून 9 बॉल मध्ये 19 धावा आल्या, जो इनफॉर्म होता, मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता, तो खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज बाद. न्यू मुंबईचा संघ देखील एक दावेदार संघ आहे. तर या स्पर्धेचे शिल्पकार अशोकजी सकपाळ साहेब सध्या आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. मास्टर माइंड किंग मेकर म्हणून ते आज सुपरिचित आहेत आणि त्याचबरोबर आलेले मान्यवर ते देखील तितकंच महत्वाचे. त्यांच्याशी चर्चा करत असताना या स्पर्धेचे उद्घाते, स्पर्धेचे शिल्पकार आपल्या स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून आपण सध्या पाहताय. तर दुसऱ्या बाजूला विघ्नेश महत्वाची विकेट आले. धोकादायक फलंदाज, खतरनाक बॅटिंग त्याने यापूर्वी केले आणि केएसके मध्ये जेव्हा 2 अर्धशतक झळकावता तेव्हा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला होता. अशा वेळेला हकीम थोडंसं औषध घेऊन आला. हकीम म्हणजे दबा घेऊन आला आणि त्यानं एक महत्वाची विकेट घेतली. या विकेटनं सामन्याचं चित्र बदले. डेफिनेटली हकीमने विकेट काढली आणि जी जखम दिली आहे प्रतिस्पर्धी संघाला ती देखील तितकीच महत्वाची आहे. निखिल जाधव इनफॉर्म बॅट्समन जो कन्सिस्टंटली परफॉर्मन्स करतोय. मागच्या काही हंगामामध्ये आणि मागच्या काही स्पर्धेमध्ये निखिल जाधवचा खेळ नेहमीच भरताना आम्ही पाहिलाय. केएसके अगदी महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये देखील लगातार 2 अर्धशतक झळकले. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालात. अभिषेक पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी शतकाचा वेध घेतोय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली वापसी हकीमच्या माध्यमातून. आणि हकीम यासाठी ओळखला जातो की अडचणीच्या काळामध्ये चांगली गोलंदाजी कशी करावी यासाठी हकीमला अगदी गोलंदाजीसाठी तैनात केलं जात आहे आणि तेच काम करतोय आपल्या टीमसाठी. 1 गडी बाद 37 धावा. तीसरे ओवर का खेल जारी है. स्कोर 37. 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करे हकीम. सामना करने के लिए बल्लेबाज सेठ, बल्लेबाज राहुल. कदमों का इस्तेमाल किया, गेंद के पीछ तक नहीं पहुंच पाए. बल्ला स्क्वेली की तरफ समाप्त हुआ. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और रन बनाने का कोई मौका नहीं है. तीसरा ओवर आखिरी गेंद शेष है. स्कोर 37 रन 1 विकेट के नुकसान पर. 37 वर 1 गडी बाद. हकीमने चांगली गोलंदाजी केली. 5 बॉल मध्ये फक्त 8 धावा खर्च केलेत. निखिल जाधवला बाद केले. राहुल आणि अभिषेक अशी जोडी पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ट्राय केला जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला अमित पाटील पाहायला मिळेल. 1 धाव मिळते. अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा दाखल करायला लागलेत. पण हकीमने जे काय काम दिलं होतं कॅप्टनने ते काम करत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38. युवान वॉरियर्स घनसोली टाइगर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप टॉस के लिए तैयार है. किरण आमच्याबरोबर पुन्हा एकदा जोडले जातात. ओव्हर टू किरण. येस, तेच मी कॉल करत होतो. युवान वॉरियर्स कॅप्टन आणि घनसोली टायगर्स दोघे कॅप्टन तुम्ही या व्यासपीठावरती सध्या स्क्रीनमध्ये दाखवले जातात. अर्थातच संकेत रियल टोरसचे प्रोप्रायटर उद्योगपती सर्वांनी अरुणजी कारवा साहेब यांना स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय. आणि मध्ये आपण पाहिलं तर स्पर्धेचे भाग्यविधाते सर्वांनी अशोकदादा सपकाळ साहेब त्यांच्या अगदी बाजूला तुम्ही पाहताय. त्यांचे बंधू अर्थातच शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सातारा सर्वांनी अधनी विशालदादा सपकाळ साहेब या सर्वांना तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहिलं. मॅचच्या दिशेने येतोय. थँक्यू किरण. वेलकम बैक सभी दर्शकों का, हर खिलाड़ी का स्वागत है. निहाल ग्रुप प्रेसिडेंट, निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 और टूर्नामेंट के आयोजन करते आपके स्क्रीन पर हैं हमारे सबकी दिल की धड़कन अशोक जी सकपाल साहब, किंग मेकर, मास्टरमाइंड. देखिए आपके स्क्रीन पर. और अरुण जी कारवा सर, आपका भी स्वागत है. वेलकम. हे दोन्ही मान्यवर पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं. निहाल ग्रुप आज जर पाहिलं तर नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्रामध्ये या निहाल ग्रुपची चर्चा होती, कारण की नेहमीच दर्जेदार स्पर्धेसाठी जाणली जाते. मागच्या वर्षी देखील भूमिपुत्रच्या मैदानावर एक अव्वल दर्जाची स्पर्धा प्रेक्षकांसमोर आयोजित केली गेली आणि पुन्हा एकदा अप्पर लेवलचं म्हणजेच आणखीन एक दर्जेदार आयोजन तुम्हाला 2026 मध्ये निहाल ट्रॉफी, निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली रफिकला. गोलंदाज तयार.
फटका चांगला लेन बॉलला पिक केलाय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने सर्वाधिक सेफेस्ट स्ट्रोक मानला जातोय आणि फलंदाज आपण पाहू शकाल तरुणच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. क्या शॉट था ये, बल्ले के बीचों बीच बिल्कुल खेला गया और तीर से समान था. बल्ले के बीचों बीच आप खेलेंगे तो कॉन्फिडेंस भी बढ़ेगा. तरुण 20 नए बैटर उसको 44 2 विकेट के नुकसान पर रफीक गेंदबाजी कर रहे हैं. इस बार बल्ले का बाहरी किनारा खड़े खड़े खेलने की कोशिश की, थर्ड मैन बॉलर की तरफ जा रही है. पहले छक्का उसके बाद में चौका मिला, मौका और जड़ दिया शानदार चौका. बल्लेबाजी उम्दा कर रहे तरुण 20. इंपॉर्टेंट पारी है. स्कोर 48 2 विकेट के नुकसान पर. धावा कशा येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. टीमसाठी धावांची गरज आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तरुण बिस्टच्या बॅट मधून 500च्या स्ट्राईक रेटने 10 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. 2 बॉलचा खेळ अगदी सामना करत असताना षटक क्रमांक 4 48 धावा 2 गडी बाद. चांगलीच सध्याची स्थिती पाहायला मिळते आणि तरुण बिस्टने आक्रमकता धारण केली. रफीक गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा बॅटची एज, पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत तरुण बिस्ट के साथ है. जी हाँ, आपने सही कहा. भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है. ये शॉट देखिए, जोर से बल्ला घुमा रहे. देखिए जोर से बल्ला और आंखों से दूर गेंद है. पीछे फ्लाइंग क्लिप गली पर खिलाड़ी है और बीच में वो फासले में गेंद चली गई है. ये चौके की मदद से 50 का आंकड़ा पूरा किया बल्लेबाजों ने. हर्षांग सुपर किंग प्रियांक की बट्टी मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है. इवान वॉरियर्स और घनसोली टाइगर्स आपको टॉस के लिए तैयार रहना है क्योंकि ये चौथा ओवर प्रगति पर अभिषेक अपना खाता नहीं खोल पाएगा. और तरुण 20 14 पर के अंदर इंपॉर्टेंट पारी ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. गेंद बल्ले को लगी, उसके बाद में स्टंप पर लगी है और तरुण की पारी समाप्त. 14 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया, तीसरे विकेट का पतन. डेफिनेटली तरुण नाराज असेल कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू होती अगदी नशिबाची साथ मिळत होती पण या बॉलवर नशिबाची साथ मिळाली नाही आणि प्ले डॉन झालेत. विकेटचं पतन होतोय. तिसरा धक्का लागतोय. रफीकला मिळते सफलता. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला हर्षांक सुपर किंग प्रिवांक 11 हा संघ मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय त्यामुळे दोन्ही टीमला कॉन्फिडन्स असेल हे मान्यवर आहेत. ज्याने खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा आपल्या खांद्यावर घेतली. टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर उभं केलं आणि दर्जेदार स्पर्धा कशी भरावी आणि दर्जेदार स्पर्धा कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब यांचा देखील आभार मानतोय आणि त्यांच्या समेत त्यांचे परममित्र अरुण कारवार साहेब हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. मॅचच्या दिशेने जाऊया. 4थ्या ओव्हरचा खेळ संपलाय. न्यू बॅटर 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे आणि मंदार गुरव हे नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय अगदी मिड विकेट रिजन मध्ये अलाउंड द कार्पेट. सिंगल मिळते. षटक क्रमांक 4 संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. रफीकने या ओव्हर मध्ये 15 धावा. आणखी एक धाव मिळतील का? काय घडलंय? गरज नसतानाही धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना अंगलट आला आणि फलंदाजाला परतावा लागेल. जिकडे सिंगल होती तिथे डबलचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अपयशी ठरला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. जिकडे 3 गडी बाद होते आता 4 गडी बाद 53 धावा. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. व्यासपीठावरती तुम्ही पाहिलं तर SB एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आणि सचिन बाने मित्र परिवाराचे आपण पाहिलं तर संस्थापक अर्थातच SB मास्टर्स या संघाचे आपण पाहिलं तर प्रमुख आदरणीय सचिनजी बाने साहेब आणि भीम सिंग साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. स्पर्धेमध्ये आपली टीमही खेळली यासाठी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. फ्रॉम निहाल चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार. शुक्रिया किरण. ये मंच आप देख रहे हैं, बहुत बड़ा मंच. निहाल चैंपियन ट्रॉफी पर 2026 और टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन अशोक जी सकपाल साहब. अब फिलहाल ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. बल्लेबाज की बात करें तो प्रथम के ऊपर दारोमदार मंदार गौरव एक अनुभवी खिलाड़ी है. रफीक का ये बहुत अच्छा ओवर था. 2 विकेट इन्होंने चटकाए. थोड़ा सा महंगे साबित है लेकिन 2 विकेट 2 शिकार आपने किए हैं. समय ज्यादा न ले, आपको समय दिया गया और वक्त के नजाकत के साथ आपको आगे बढ़ना है. गेंदबाजी में
अब बुलाया गया है विघ्नेश पटेल, विघ्नेश पाटील। विघ्नेश पाटील मॅन फ्रॉम बोनकोडी नवी मुंबई. नवी मुंबईच्या वेगवान गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये या गोलंदाजाची देखील वर्णी लागते. ग्रामीण विभाग स्पर्धेमध्ये देखील या तेज तरार गोलंदाजीने परफॉर्मन्स केला. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा देखील आपल्या गोलंदाजीने गाजवली. तोच गोलंदाज विघ्नेश पाटील. पहिला बॉल इनटू द ब्लॉक होल, खूप चांगला बॉल स्ट्रेट बॅटने खेळलाय कव्हर रेझर मध्ये. वेगाने 3 शतक येतील पण धाव घेण्याचा प्रयत्न फक्त एक केला जातोय. एका धावाने टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. कमी कालावधीमध्ये ज्या गोलंदाजाने प्रभावित करणारी कामगिरी केली तो गोलंदाज म्हणजे विघ्नेश पाटील. 2 विघ्नेश है, कॉम्बॉक्स में भी वही कहानी है। यहाँ विघ्नेश मड़वी है, मैदान के अंदर विघ्नेश पाटिल। दोनों की कहानी नवी मुंबई के लिए बहुत ही शानदार रही है। स्कोर 54, 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। फ्लाइंग स्टेप पर खिलाड़ी गली है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात। रुक गए मंदार, वो आगे जो लाइट है वो परेशान कर रहा है या कोई खिलाड़ी वहां से या दर्शक जा रहे हैं? दर्शकों को नहीं जाना है वहां से, प्लीज रिक्वेस्ट है आपके लिए। प्रथम और मंदार गौरव एक दमदार खिलाड़ी है, स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने का तैयार। ऑनसर पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। इस ओवर की अगली गेंद विघ्नेश पाटिल, सुंदर स्ट्रोक बॉलर के सर के ऊपर से खूबसूरती के साथ खेला गया, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फिर करते थ्रो करते तब तक तो बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। बेहतरीन फील्डिंग, लॉन्ग पर अच्छा थ्रो था स्टंप के ऊपर। ये क्वालिटी क्रिकेट मैदान के अंदर स्कोर 55 फॉर 4। मागचा बॉल पाहिला तर कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय. फिंगर रोल केले गेले, बॉल पुरवला जाईल. आणि डॉट इथे मात्र सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 गड्याच्या मोबदल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं असणार आहे. टीम हर्षांग सुपर किंग क्रमांक 11 या टीमला स्टार्ट चांगला मिळाला होता. चांगली बॅटिंग सुरू होती आणि आपण जर पाहिलं तर निखिल जाधवचा ज्या पद्धतीने परफॉर्मन्स पाहायला मिळाला, राहुलने देखील चांगली बॅटिंग केली. म्हणजे या दोन्ही बॅटरने जवळजवळ 30-32 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. त्यामुळेच धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचते 55 या आकड्यावर. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये 2 मोठे हिट आले तर 65 प्लस होतील. त्याच अपेक्षेने टीम बॅटिंग करते. निखिल राहुल के लिए स्टार्ट अच्छा मिला था, निखिल के लिए अच्छा स्टार्ट मिला था। दोनों के लिए निखिल और राहुल को स्टार्ट अच्छा मिला था, लेकिन वो बड़ी पारी नहीं आई। टॉस ऑन सर पर खेल दिया। इस बार गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा। बहुत महत्वपूर्ण मुकाबला और अमित को मैं देख रहा हूँ, अमित को देख रहा हूँ। फुल टॉस गेंद है और बल्लेबाज जहां छक्के और चौके जड़ते ना वो विकेट, खुशियां आई थी और ये मेरे हिसाब से भाग्य का साथ विघ्नेश पाटिल को मिला है डेफिनेटली. आणि हकीमवर ज्या वेळेस चेंडू जातो ना त्या वेळेस 11च्या खेळाडूंच्या नजरा त्याच्याकडे असतात आणि हे पाहायला मिळालं. हकीमने खूप चांगला झेल पकडलाय. विघ्नेशला मिळते सफलता. फलंदाज बाद होत असताना 5वा गडी गारज होतोय 55 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. विघ्नेशने चूक केली होती, फुल टॉस बॉल होता, एक्झिक्यूट करू शकला नाही, टायमिंग होऊ शकलं नाही. 55 धावा षटक क्रमांक अखेरचा आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला सामना स्पीडअप करा प्लीज. बॅटरला विनंती असेल की आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळेच निर्धारित जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये आपल्याला ही स्पर्धा आणि आजचा दिवस, आजची रजनी संपवायची. त्यामुळेच विनंती केली जाते की बॅटर लवकरात लवकर तुम्ही पॉपिंग क्रीज मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचे ह्याची देखील नोंद घ्या. न्यू बॅटर मिस्टर चिराग. युवन वरे सर, घनसोली टाइगर्स आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। समय बहुत महत्वपूर्ण है और समय दोनों के लिए, फील्डिंग करने वाली टीम के लिए भी है और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए भी है। क्या बात है, गेंद अंदर डंडी बाहर, ये गेंद है प्योर गोल्ड। पहले एक्शन रिप्ले देखिए किस तरह से गेंदबाजी हुए। विघ्नेश पाटिल जो एक काबिल है, लेग स्टंप के बाहर जाके बल्लेबाजी करने का प्रयास किया गया था। ये देखिए बॉल, ये गेंद है बिल्कुल प्योर गोल्ड और गेंदबाज ने किया बल्लेबाज को क्लीन बोल्ड। बहुत शानदार लाजवाब गेंदबाजी। सटिक लाईन अँड लेंथ आणि इन टू द ब्लॉक होल. काय बॉल पाहायला मिळते. विघ्नेश पाटील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स सातत्याने राहिलाय. इन टू द ब्लॉक होल, सटिक लाईन अँड लेंथ ने गोलंदाजी करत असताना विघ्नेश पाटील तेज तरार गोलंदाज आहे. भूमी 11 बोनकोडी 11 बोनकोडी टीम साठी गेली अनेक वर्ष ज्या गोलंदाजांनी प्रभावित करणारा मारा केलाय
आणि ग्रामीण क्रिकेट खुल्या गटातील क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये विघ्नेश पाटीलने इम्प्रेसिव्ह केलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 4 बॉलचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या 55 धावा दाखल करत आहेत. न्यू बॅटर हकीम पाहायला मिळते. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये स्ट्रोक लगवला गेलाय. अमित ठिकाणी येईल तोपर्यंत सिंगल मिळते. चांगलं षटक, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये शांत ठेवण्याचं काम केलं बॅटरला. निर्णायक ओवर का खेल है और इस वक्त अगर देखिए तो बहुत ही महत्वपूर्ण ओवर विघ्नेश पाटिल का. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस वक्त बिल्कुल विघ्नेश पाटिल का. स्कोर 55 5 विकेट के नुकसान पर. स्कोर अब तक 56 6 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर खेल दिया. बाउंड्री पर खिलाड़ी बड़ी विकेट पर तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने तोड़ लेने की कोशिश की, कामयाबी नहीं मिली. बहुत अच्छा ओवर विघ्नेश पाटिल का. विघ्नेश पाटिल और विघ्नेश मडवी नवी मुंबई की जान बने हुए हैं. बहुत ही बढ़िया काम दोनों का रहा. डेथ ओवर में गेंदबाजी करना ये कला है और बहुत अच्छा काम जरूर किया गया. अच्छा कार्य विघ्नेश पाटिल द्वारा. 6 ओवर का खेल. स्कोर की अगर बात करें तो रन संख्या फिलहाल 57 58 इज द टारगेट. 58 रनों का टारगेट है. लेकिन दोस्तों अब थोड़ा सा चलते हैं टॉस बॉक्स की तरफ, जहां हमारे साथ किरण वस्कर जुड़ेंगे. युवा वॉरियर्स, युवान वॉरियर्स, कंसोली टाइगर्स. आइए टॉस बॉक्स के लिए ओवर टू किरण. वेलकम कॅप्टन्स. एका बाजूला टीम आहे युवान वॉरियर्स. अजूनही माहिती पडलं नाहीये युवान वॉरियर्स मध्ये कोण खेळेल कोण नाही. दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहिले तर घनसोली टायगर्स टीम आहे. दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल आपण या केला जाईल टॉस. हा कॉल आहे युवान वॉरियर्स टीमला, कॉल आहे घनसोली टायगर्स टीमला. दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाणार, लक्षात घ्या. इम्पॉर्टंट मॅच. यानंतर देखील बरेच खेळाडू आपण पाहिले तर अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. काही खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. त्यांच्या बाजूला आता हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली. सेल्फी चालू झाले. प्रेक्षक मैदानाकडे खेचला जातोय. गाड्या आता थांबू लागलेत आणि हल्ले आपण पाहिलं तर संपूर्ण पार्किंग आता फुल होत चाललंय. कारण की कालच्या रात्रीमध्येही तुम्ही पाहिलं तर 2 किलोमीटर लांब जाऊन तुम्हाला गाडी पार्क करून इकडे चालत यावं लागत होतं. तोपर्यंत 3 ओव्हर संपून जायचे. आजही 30 गती होणार आहे. कारण की होय, नवी मुंबईला संपूर्ण वेळ लावलाय या संपूर्ण स्पर्धेनं. अर्थात निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 न एका बाजूला आपण पाहिलं तर कॅप्टन्स आपण या युवान वॉरियर्स हा शेवटचा कॉल आणि घनसोली टायगर्स टीम हा शेवटचा कॉल आहे तुम्हाला. अगदी थोड्याच वेळात किरण आमच्याबरोबर पुन्हा एकदा जॉईन होतील टॉससाठी. दोन्ही कॅप्टन युवान वॉरियर्स आणि घनसोली टायगर्स. तर पवन केंडे दाखल झालाय आणि अजून काही खेळाडू त्यांची माहिती आमच्याबरोबर अगदी थोड्याच वेळात मिळणार आहे. सध्या परदीन काजीची चर्चा होते. करण ओव्हर. येस, थँक्यू सर. मी काही सन्मान करू इच्छितो. सन्मान करण्यासाठी शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सातारा आदरणीय विशालदादा सपकाळ साहेब आपल्याशी बोलते. काही सन्मान मी घेतोय. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर SB एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आणि SB मास्टर्सचे आपण पाहिलं तर संघाचे प्रमुख अर्थातच उद्योजक आदरणीय सचिनजी माने साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. थँक्यू सो मच. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं SB एंटरप्राइजेस सर्वे सर्व आहेत. SB मास्टर्स या संघाचे ते संघ मालक आहेत आणि उद्योगपती उद्योजक सन्माननीय सचिनजी माने साहेब. भीमसिंग साहेब देखील आज उपस्थित आहेत. आदरणीय भीमसिंग साहेब विनंती करेल आपण या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. आपलाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. कॅप्टन्स विनंती करेल या. युवान वॉरियर्स टीम कॅप्टन अर्थातच आणि घनसोली टायगर टीम दाखल होतील. कॅप्टन एका बाजूला सुरेश दादा सपकाळ साहेब यांनी पॅक केलेली संपूर्ण टीम.
वेलकम फरदीन काजी देखील दाखल झाला आता नवी मुंबईच्या नगरीमध्ये. वेलकम फरदीन काजी. वा, आता सगळे हुकमी खेळ या मैदानामध्ये बघायला भेटतील. मी विनंती करेल आमच्या उद्योजक सन्माननीय अरुणजी कारभार साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस. वेलकम फरदीन. वा, वेलकम टू नवी मुंबई. खरं अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक वेगळी लेवल, एक वेगळा दर्जा या स्पर्धेचा. आणि तदनंतर आमच्या उद्योजक सन्माननीय अरुणजी कारभार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. सर हे टॉस आहे, एका साइडला आहे आय लव्ह क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला आहे आय लव्ह निहाल ट्रॉफी. ही निहाल ट्रॉफी आहे. आय लव्ह क्रिकेट, आय लव्ह निहाल ट्रॉफी. कॉल कोणाचा असेल देऊया. आता अर्धा सतीश सनस आमच्या सोबत जोडला गेलाय, जो घनसोली टायगर्स, घनसोली नवी मुंबई या टीमचा कॅप्टन आहे. सो कॉल आहे आय लव्ह क्रिकेट, आय लव्ह निहाल ट्रॉफी. सर टीम दी कॉइन. आय लव्ह क्रिकेट. आय लव्ह क्रिकेट, आय एम ऑल्सो लव्ह क्रिकेट. येस, टॉस आलाय आय लव्ह क्रिकेट. सगळ्यात पहिल्यांदा योगेश चिकने टीम सगळी पॅक केले. मॅनेजर आहे योगेश चिकने. काय बोलशील, संपूर्ण टीम कशी सज्ज झाली आहे? प्रथमतः मी धन्यवाद देईल दादांचे की त्यांनी एवढं चांगलं आयोजन केलं आणि मेन म्हणजे आमची टीम लोकल आहे, म्हणजे आम्ही जी घनसोलीत खेळतो किंवा नवी मुंबईत खेळतो ती त्या टीमला चांगल्या ओपनच्या टीमवर खेळायला संधी भेटली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो आणि आमचे संघमालक आहेत त्यांचेही आभार मानतो. थँक्यू सो मच. आणि ज्या पद्धतीने आपण पहिलं टॉस राहिला तुझ्याकडे, टॉस जिंकलाय, सध्याचं वातावरण, सध्याचा अभ्यास तू नक्की केला असशील. काय बोलतोस टॉस जिंकल्यानंतर? आम्ही गोलंदाजी करू. फरदीन कैसे लगा यहाँ पे आके? नहीं, काफ़ी अच्छा लग रहा है. बहुत अच्छा टूर्नामेंट है. कल से हम लोग मतलब अभी जब से आए तब से देख रहे हैं तो काफ़ी ज़्यादा एक्साइटेड है सबके सब खेलने ये टूर्नामेंट. कितने दिन हुए कंटिन्यू क्रिकेट खेल रहे हैं आप? नहीं, 5-6 दिन हो गए कंटिन्यू डे नाइट क्रिकेट खेल रहे. कल भी सुबह तक करजत खेल रहे थे, आज फिर यहाँ पे. तो ये तो होता रहता है. वाव, थँक्यू सो मच. फरदीनचा खेळ आम्हाला बघायला भेटेल आणि तदनंतर एक छान फोटोशूट. आदरणीय अशोक दादा सपकाळ साहेब स्पर्धेचे भाग्य विधाते दादा, विनंती करेल आपण सर्वांनी जॉईन व्हायचा. एक छान फोटोशूट या स्पर्धेचा आपण पाहिलं तर केला जातो. बिकॉज ऑफ या स्पर्धेची आपण पाहिलं तर उंची आहे, या स्पर्धेची लेवल. खऱ्या अर्थानं जेव्हा ऑल इंडियाचे संपूर्ण खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होतात तेव्हा आपण पाहिलं तर या स्पर्धेचा एक दर्जा वाढला जातो. त्या सर्व खेळाडूंचं आम्ही नवी मुंबईच्या नगरीमध्ये आणि निहाल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, थँक्यू. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि सत्यम चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल वाईड बॉल हाताळला, वेगवान चेंडू हाताळला होता, पण त्यानंतर जे सापळा रचलं होतं नागेश वाडेकर सारखी, ते सापळ्यामध्ये तंतोतंत अडकला आणि इनसाइड आउट खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच ड्रॉ होते आणि फलंदाज बाद होतोय. सत्यम चौधरी अंडर 23 लेदर बॉल क्रिकेट खेलते हैं तो उनके पास वो काबिल थे. लेग ब्रेक बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं. रोहन करात को आपने देखा है मिस्टेक गेंदबाजी करते हुए. इनको आप देखिए लेग ब्रेक और अच्छा मिशन, बहुत बढ़िया गेंदबाजी. नागेश वाडेकर पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी और 45 रनों की शानदार पारी इन्होंने खेली थी, तो उनका विकेट प्राइसलेस विकेट है. सत्यम चौधरी का ये ओवर वाइड बॉल के शुरुआत, दूसरी गेंद पर विकेट है. बल्लेबाजी करने के लिए सचिन रजक. सुंदर गेंदबाजी. आउटम का थोड़ा सा बाहर रखा गया था. फुटबॉल नहीं है, खड़े खड़े गेंद को ऑन साइड पर खेला गया. गेंद को फील्ड किया जाएगा ऑन साइड पर. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 2 रन 1 विकेट के नुकसान पर. मागच्या बॉलच्या तुलनेने हा बॉल देखील फ्लाइटेड पाहायला मिळाला होता. टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल मिळते सचिन रजकच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम वाशीगाव अभिषेक अंगणे फलंदाजीसाठी पाहायला मिळते. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 2 धावा. स्विच हिट करण्याचा पावित्रा घेतला होता, पण इतका वेगवान चेंडू होता, बीमर चेंडू हाताळला गेलाय. नो बॉलचा इशारा केला जातो. ज्या चुका केल्या होत्या नवी मुंबई टीमने, अनेक नो बॉल हाताळले होते, अनेक वाईट बॉल हाताळले. या चुका परत एकदा केले जातील का दुसऱ्या इनिंग मध्ये? उसके ऊपर सबकी निगाह रहेगी. अभिषेक आंगने नजीबुल्ला ट्रॉफी में बहुत ही शानदार प्रदर्शन किया था दादोजी कोंडे स्टेडियम पर. और टपा खाते गेंद बिल्कुल घुमाव तो ले रही है. बहुत बढ़िया गेंदबाजी. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक और वो फास्टर वन. इससे पहले क्या हुआ था, लेग ब्रेक गेंद का इंतजार कर रहे थे तो एक पोजीशन में आके रिवर्सिव खेलना चाह रहे थे अभिषेक आंगने. तो पहले बॉल रिलीज करने से पहले वो पोजीशन ली थी, इसलिए तेज करने का प्रयास, वहां कंट्रोल खोया था सत्यम चौधरी ने. व्हेरिएशन पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. फटका चांगला लेन बॉलला पिक केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये सचिन रजकच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. बेहतरीन टाइमिंग
लेग ब्रेक गेंदबाजी हो रहे और मिशन किया जा रहा है। ये शॉट है थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए, आगे गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेल दिया, खुद के ऊपर रख, यकीन आपके भी दिन आएंगे हसीन, और गजब की बल्लेबाजी कर रहे सचिन। सुपर बॅटिंग सचिनच्या बॅटमधून चौकार आलाय. नुकतीच झालेली NMTCA चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अगदी केतन म्हात्रेच्या सोबत खूप चांगली बॅटिंग केली होती सचिन रजतने. हा बॉल जर पाहिला तर पडल्यानंतर आतमध्ये आला. ही खासियत आहे श्याम चौधरीची, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याच्याकडे ऑफ स्पिन आहे, लेग स्पिन आहे, टॉप स्पिन आहे, फ्लिपर वन, रॉंग वन, असे अनेक भारतातले चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हलकासा कट झाला होता. लेग ब्रेक गेंद थी और ऑन साइड पर खेलना चाहते थे, मन बना के खेलने की कोशिश, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था, मिडिल ऑफ द बैट खेलना बहुत जरूरी, स्वीप करने का प्रयास किया गया। एक्शन रिप्ले में देखिए क्या होता है। सत्यम चौधरी का बहुत महत्वपूर्ण ओवर है, इस ओवर में 10 रन 2 विकेट। ये एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in पर। इससे पहले लेग ब्रेक था, अभी बल्लेबाज लेग स्टंप के बाहर चले गए, ये भी लेग ब्रेक है। मिडिल स्टंप से टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद अगेन द टर्न खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा रही है, लेकिन कामयाबी नहीं मिली। बहुत ही अच्छी गेंदबाजी सत्यम चौधरी द्वारा। डेफिनेटली मागचा बॉल जर पाहिला तर पुढे ठेवला होता. या बॉलवर काहीतरी जर पाहिलं तर वेगळं करण्याचा प्रयत्न करत असताना सचिन रजत बॅटची एज लागली होती, स्लॉक स्वीप करत असताना प्ले डाऊन झाले, 2 गडी बाद केलेत आणि जमीची बाजू नागाला बाद करण्यामध्ये अगदी सत्यम चौधरी यशस्वी होतोय. 2 गडी बाद, 10 धावा. बॅटिंग करत असताना टीम HKRS नवी मुंबई टीम 58 धावांचा पाठलाग करत असताना निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी, या ट्रॉफीची चर्चा सध्याच्या घडीला होते. फरदीन काझीला आपण टॉस दरम्यान पाहिलं, A1 पवन केणे देखील खेळताना दिसेल. म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील अनेक सितारे या मैदानामध्ये दिसतील. और इम्पोर्टेंट चीज है, लारा भाई मैदान के अंदर भी है और महेश चेंदवनकर। आदरणीय विशालराव सपकाळ साहेब, आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेत आहोत अतिथी कक्षामध्ये. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय सतीशजी काटे साहेब, आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सतीशजी काटे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये घेतला जातो. वेलकम, थँक्यू सो मच. आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. निहाल ग्रुपच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो, प्रेमाची आपुलकीची आणि अगदी माणुसकीची उपदार शाल यावेळी मात्र देऊन आपला आभार व्यक्त केले जातात. त्याबाबत सागरदादा अहिरे साहेब आपणही या, आपलाही सन्मान आम्ही दादा करत आहोत. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जाऊयात क्रिकेटच्या मैदानामध्ये, कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू थैंक यू किरण। और सर पर लॉन्ग ऑन बॉलिंग की तरफ बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, तीर से समान चूलिया आसमान, बल्लेबाज खड़े सीनातान, अभिषेक के बल्ले से गगनचुंबी सिक्सर। लाजबाब स्ट्रोक, काय स्ट्रोक लगवलाय, लेंथ बॉलला पिक केलं होतं. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय. हेलिकॉप्टर लगवला गेलाय, तो लँड होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा अभिषेक अंगणीच्या बॅट मधून येतोय. षटकार, 6 धावा. टार्गेट आहे 58 धावांचं, 16 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. बॅट फुटला येऊन कट केला जातोय. अगदी चेंडू जर पाहिलं तर गली क्षेत्रामध्ये जातोय, सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. षटकारानंतर सिंगल हा खेळ देखील खेळला जातोय. बुद्धिमानी वाला क्रिकेट मैदान के अंदर अभिषेक आंगने द्वारा बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, अनुभव उनके पास। मयंक बांगेला के ऊपर सबकी निगाह। इस वक्त अगर देखिए तो स्कोर 17, 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर 58 रनों का टारगेट है। अभिषेक 7 पर खेल रहे, यश कोठारी को अपना खाता खोलना है। बहुत सारे यंगस्टार आप देख रहे हैं इस मुकाबले में। निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 एक बहुत बड़ा मंच। इस ओवर की अगली गेंद मयंक बांगेला, फ्लैंक पे खिलाड़ी है, एक गली पर है, एक पॉइंट पर खिलाड़ी, इस टक्कर एक लांगा पर खिलाड़ी, मैदान को दायरे के अंदर रखा गया। ऑन साइड पर बाकी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। और अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद। गति परिवर्तन किया गया था, ज्यादा गति नहीं थी। बल्लेबाज थोड़ा सा विघ्नेश, मुझे लग रहा है वो दुविधा में रहे। ये बहुत अच्छी गेंद थी मयंक बांगेला द्वारा। डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळते, अगदी फ्लाइटेड चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर खोदून करण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगली गोलंदाजी, सटिक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करत असताना या ओव्हर मध्ये मयंक आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद, 17 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि 21 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच ऑन आहे, दोन्ही टीम साठी संधी आहे. या संधीचं सोनं कोण करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. पुढचा बॉल गोलंदाज मयंक.
फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये खूप चांगला झेल, सत्यम चौधरीने झेल पकडला आणि संपलाय. यश कोठारीचा खेळ, तिसरा धक्का लागतोय टीम नवी मुंबई संघाला. 17 वर 3 गडी बाद. वैसे कोशिश तो दोनों तरफ से जारी है, लेकिन आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है. इस वक्त मयंक मांगेला कोठारी साहब के ऊपर भारी है. इस बार आगे गेंद थी, लॉकअप क्षेत्र में गेंद को लॉफ्ट किया गया था. सत्यम चौधरी जो करे सबकी मनोकामना पूरी. बहुत ही बेहतरीन कैच बॉडी लाइन पर लिया गया और विकेट का पतन होता हुआ. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है. 17 रन 3 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. मयंक मांगेला की अगर बात करें तो सिक्सर आया था पहली गेंद पर, उसके बाद में सिंगल, बिंदी गेंद. अब चौथी गेंद पर विघ्नेश बहुत महत्वपूर्ण विकेट. डेफिनेटली खूप चांगली विकेट, खूप इम्पॉर्टंट विकेट. 3 गडी बाद, 17 धावा, धाव फलकावर लागलीत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द टेक्निकल प्लेयर आणि त्याचं नाव आहे अनुप पाटील. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे जे प्रेसिडेंट आहेत आणि नेहमीच क्रिकेटसाठी डेडिकेशन या खेळाडूचं राहिलंय. अनेक अर्धशतक, अनेक मोठमोठ्या इनिंग आपल्या कारकिर्दीमध्ये अनुप पाटीलने आपल्या टीमसाठी केलेत आणि कुक्षेर गावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. नवी मुंबईचा सितारा मिस्टर अनुप पाटील मैदानामध्ये पाहायला मिळते. 17 वर 3 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. या संकटातून संकट मोचकच्या भूमिकेत कुठला खेळाडू आपला खेळ दाखवेल याकडे टीमचं लक्ष असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मयंक येतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज मयंकने आणि विकेटचं देखील पतन होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे अगदी बॅटचा फेस ओपन केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. अनुप पाटील ऑफ द मार्क. पहिली धाव अनुपच्या बॅट मधून आली. टीमची धावसंख्या 18. मयंक मांगेला की शुरुआत बहुत खराब थी. पहली गेंद पर सिक्सर आया था, लेकिन उसके बाद में क्या कमबैक किया है. कमबैक इज बेटर देन सेटबैक. बहुत अच्छी गेंदबाजी, विकेट मिला. और विकेट जब मिलता है तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ता है. अभिषेक आंगनी के ऊपर सबकी निगाह रहेगी. 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 18 रन 3 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल रहे हैं. ज्यादा एक बार फिर ताकतवर स्ट्रोक खेलने की कोई कोशिश नहीं है. मयंक के खिलाफ कोई जोखिम पर स्ट्रोक नहीं खेल रहे. सिंगल लिया और अभिषेक आंगने अपने पास रखेंगे. स्ट्राइक 2 ओवर के बाद 19 3 विकेट के नुकसान पर. मुकाबला आप देख रहे हैं अर्शंग सुपर किंग प्रीमांक 11 और HKRS न्यू मुंबई के बीच. 2 तगड़ी टीमें, एक एक मुकाबला आपने जीता है और अब मजा आएगा. बल्ला देख रहे हैं इस पर बल्लेबाज. इसी बल्ले के साथ आपको रन बनाने पड़ेंगे तभी जाकर बात बनेगी. और विघ्नेश 19 पर 3 मैच थोड़ा सा बैलेंस लग रहा है या एक तरफा लग रहा है. नाही, बॅलन्स आहे. अजूनही सामना अगदी कमबॅक करू शकतो, वापसी होऊ शकते नवी मुंबई टीमची. कारण की अभिषेक अंगणेकडे क्षमता आहे. अनुप पाटील देखील एक अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळेच 18 बॉलमध्ये 39 धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा होताना दिसतील. पण या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजेच या स्पर्धेच्या समोर आपण जर पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या मागे जी फ्लेक्स आहे, 40 फुटाचा बॅनर लावणं इतकं सोपं गोष्ट नाही. कारण की या अशा वातावरणामध्ये, अशा परिसरामध्ये हा बॅनर टिकणं अगदी इतकं सोपं नाहीये. आणि ज्या पद्धतीने जे काम केलंय आयोजन कमिटीच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने आज हा बॅनर लावण्याचं काम केले आणि त्यामुळेच कुठेतरी या मैदानाला एक वेगळी शोभा येते. जी हाँ, बहुत बड़ी उपलब्धि. निहाल ग्रुप प्रेजेंट निहाल चैंपियन ट्रॉफी 2026. फिलहाल 18 गेंद में 39 रनों की जरूरत है. टेनिस क्रिकेट.in पर ये सारे अपडेट आप देख सकते हैं. थोड़ा सा समय जा रहा है, इतना समय नहीं जाना चाहिए. वक्त बहुत इंपॉर्टेंट है. टाइम इज मनी. अभिषेक आंग ने जिन के ऊपर निगाह रहेगी. 8 पर कितने 5 गेंदों का सामना किया. बबन केनी के ऊपर सबकी निगाह रहेगी. और एक खिलाड़ी आपने देखा है जब टॉस हुआ था, परदीन काजी. 2 बड़े खिलाड़ी आज इस मंच के साथ जुड़े हुए हैं. टपका तो चाहता हुक करने की कोशिश. इस बार फाइव लेग पर खिलाड़ी, गेंद के नीचे आने का प्रयास किया गया लेकिन कोई फायदा नहीं. गेंद बॉल होने के बाद 4 रन. 4 धावा मिळतील. अगदी पूल करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागली होती. फाईन लेग रिझनच्या अगदी डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. या मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे. इथे ग्राउंड स्ट्रोक गेल्यानंतर मात्र चेंडू वेगाने सीमा पार जातोय. त्यामुळेच हा बॉल अगदी ज्यावेळेस 1 बाउन्स झाला, वेगाने सीमा पार गेला. चौकार लगवायला गेला अभिषेक अंगणे. मॅच अजूनही ऑन आहे. जोपर्यंत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नवी मुंबई टीमला आस असेल. आणि
HKRS नवी मुंबई टीम विजयाचं स्वप्न बघत असेल. स्वप्न बघण्याचं अगदी कारण आहे कारण की हे दोन खेळाडू आहे. खोलपटापाचा चेंडू आहे ऑन साइडला ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. षटकार चौकार आणि सिंगल डबलचा खेळ हा फार महत्वाचा ठरतो. और दूसरी तरफ विकेट का फैक्टर भी बहुत बड़ा रहेगा क्योंकि एक तरफ बल्लेबाज चाहेंगे वो सिक्सर चौके सिंगल जितने रन बनेंगे उनका कॉन्फिडेंस बढ़ेगा, लेकिन विकेट आएगा ना तो गेंदबाज भी यहाँ से वो स्पीड ब्रेकर लगा सकते हैं और मोमेंटम अपने पास लेना बहुत जरूरी. मोमेंटम आपके पास होगा तो एक बार फिर वो सारे बार टीम का बॉडी लैंग्वेज आप देख रहे हैं वो थोड़ा सा अलग हो सकता है. अलग किस्म की गेंदबाजी करने की जरूरत है. स्कोर 24-3. 16 गेंदों में 34 रनों की जरूरत है. फ्रैंकली पर खिलाड़ी, गली पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, स्ट्राइक कवर और लॉन्ग ऑफ है. टप्पा खाते उछाल था, बाउंसर डाला गया. अकीब का जबरदस्त स्पेल चल रहा है. चौका धो रहा है लेकिन उसके बाद में कम बैक कर रहे हैं. पुनरागमन करते हुए इस मुकाबले में ये बाउंसर देखिए. परफ्यूम डिलिव्हरी खूप चांगला बॉल पडल्यानंतर राईज झाला. सरप्राईज झाला बॅट्समन. खूप चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होती. डॉट बॉल चे परसेंटेज वाढले तर बॅटिंग करणाऱ्या टीमला दबाव येईल, प्रेशर येईल और प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज अकीब. मॅचची एज फाईन लेग रिझन. नशिबाचा चौकार मिळतोय. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ दे. नवी मुंबई टीमला गरज आहे धावांची आणि धावा येत असताना चौकार मिळतोय अनुप पाटीलच्या बॅटमधून 4 धावा. रन कैसे भी आए दे ऑल काउंट होने वाले हैं क्योंकि स्कोरर देखिए, स्कोरर जो हमारे साथ है ना वो बिल्कुल अब आंकड़े हमें बताएंगे. 14 गेंदों में 30 रनों की जरूरत है. बहुत ही शानदार मुकाबला ये. 20 की लड़ाई है. 28-3 विकेट के नुकसान पर 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर हैं. न्यू मुंबई और अर्शांग सुपर किंग प्रियांक 11. तगड़ा मुकाबला. फ्लाइंग पर खिलाड़ी पॉइंट है, गली है, स्ट्राइक कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात. वहां में उछाला मिस्टर चौके. गेंदबाज भाग रहे और गेंद के नीचे आए. बल्लेबाज आउट. अनूप पाटिल और अभिषेक बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. अनूप पाटिल का बेशकीमती विकेट है. डेफिनेटली 4 बॉलचा सामना केला होता पण अनुप पाटील या इनिंग मध्ये कुठेतरी स्ट्रगल करताना दिसला. मॅटवर प्रॉपर झाला नाही. जरूर आला चौकार. इनसाइड एज चौकार पाहायला मिळाला पण या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना टॉप पेज लागला आणि स्वतः अकीब झेल पकडतोय. विकेट होतोय पतन. 4 गडी बाद. अनुप पाटील परतलाय. टीमची धावसंख्या 28 आकड्यावर. चला बॅटर लवकरात लवकर बॅटर पाठवा. भरपूर वेळ नवी मुंबई टीमचे बॅटर अगदी पॉपिंग क्रीज मध्ये किंवा क्रीज मध्ये येण्यासाठी वेळ वाया घालवतात. त्यामुळेच ही सूचना पहिली आणि शेवटची असेल टीम नवी मुंबईसाठी. थैंक यू रोहित. बहुत सारे अपडेट आप देख रहे हैं. 13 गेंदों में 30 रनों की जरूरत है. सभी का आपके स्क्रीन पर टेनिस क्रिकेट .in द्वारा निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 बहुत ही शानदार आयोजन. अब बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं. समय ज्यादा न ले. अमित पाटिल के ऊपर सबकी निगाह. आज अनूप पाटिल जैसे कि बता रहे थे परफॉर्मेंस बहुत अच्छे रहे इस सीजन में. अच्छा प्रदर्शन इनका रहा लेकिन बड़े मंच की तरफ जब प्रोफेशनल क्रिकेट खेलने के लिए तो वो संघर्ष रहा. होता है सबके साथ होता है क्योंकि थोड़ा सा डर होता है. एक बार फिर बहुत सारी उम्मीदें होती है. यहाँ से वो कमेंट्री सुनते हैं दर्शकों के. एक बार फिर वो दर्शक है वो आपको देखते रहते हैं. बहुत सारी चीजें होती है. तो इस मैच में आपका प्रदर्शन अच्छा नहीं रहा. अकीब की बहुत ही बढ़िया गेंदबाजी. स्कोर 28-4 विकेट के नुकसान पर. अमित पाटिल एक उम्दा खिलाड़ी है. शानदार प्रदर्शन इनका भी रहा है. लाजवाब बल्लेबाजी करते हैं. अवसर पर फ्लैंक टिपर खिलाड़ी गली है. पॉइंट है. इस ट्रैक पर एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर मिड विकेट बाउंड्री पर मौजूद है. इस ओवर की अगली गेंद अकीब द्वारा बढ़िया तरीके से आंसर पर खेल दिया. लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. अमित का खाता खुला है और विघ्नेश रोचक मुकाबला देखने का मौका मिलेगा. 3 ओवर के बाद 29-4 विकेट के नुकसान पर समीकरण की तरफ आपको लेके जाएंगे. अब 12 गेंदों का खेल और जीतने के लिए 29 रनों की जरूरत. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. मॅच आहे. काय पकड निर्माण केली हर्षांक सुपर किंग प्रियांक 11 टीमने. बॅटिंग करत असताना धावा उभारल्या तब्बल 58 आणि त्या धावांचा पाठला करत असताना HKRS नवी मुंबई टीम अडचणीमध्ये आहे. 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक अंगणे या खेळाडूवर देखील भरपूर लक्ष असेल. अमित पाटीलला पहिल्यांदा संधी मिळते बॅटिंग करण्याची. त्यामुळेच अमितकडे देखील क्षमता आहे. त्यामुळेच या 12 बॉल मध्ये आता आक्रमण करावं लागेल. अटॅक करावं लागेल.
और विघ्नेश, इस मुकाबले की अगर बात करें तो मौका दोनों के पास। शानदार खेल बीच मैदान पर चल रहा है। 29 रन 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। अभिषेक जिनके ऊपर दारोमदार रहेगा, इनके पास अनुभव की कोई कमी नहीं है। बल्लेबाज 13 पर के अंदर 7 गेंदों का सामना किया। अमित पाटिल की बात करें तो 1 पर बल्लेबाजी करें। फ्लैग पर खिलाड़ी है, गली है, पॉइंट है, स्ट्राइक पर लॉन्ग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है, एक खिलाड़ी फाइन लेग पर। और विघ्नेश, मुझे लग रहा है ये मुकाबला जो है ना दोनों के पास है, मजा आएगा। पुढचा बॉल अभिषेक, शरीरापासून दूर खेळ आहे, बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल ड्रॉप. अमित पाटीलला जीवनदान देते. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप झाली आहे. इम्पॉर्टंट सिच्युएशन मध्ये हा झेल सुटलाय. ही झेल सुटलाय की मॅच सुटली? येणारे चेंडू साऊंड सांग. जी हाँ, वो सवाल है, आने वाला वक्त ही बताएगा ये कैच छूटा या मैच छूटा। अब स्कोर 30 पर 4। चौथा ओवर प्रगति पर अभिषेक अपने बॉलिंग मापा तैयार। सामने बल्लेबाज अभिषेक, अभिषेक तो अभिषेक। निहाल चैंपियन ट्रॉफी 2026, 9:58 का समय। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर 4 खिलाड़ी हैं। स्ट्राइकर पर अभिषेक, डायमंड का डायमंड। ऑनसाइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, टपा खाते उछाल जरूर मिला था। बहुत अच्छी गेंदबाजी, क्या बैटल है, सांप और नेवले के बीच लड़ाई है। अभिषेक गेंदबाज है, बल्लेबाज अभिषेक है। और आप देख रहे हैं निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 टूर्नामेंट का सबसे बेहतरीन मुकाबला। भन्नाट पेस. मागचा बॉल जर पाहिला तर वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि अभिषेक अंगणेला बीट करून गेलाय. खूप चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये दबाव आणेल. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. दोन्ही टीमसाठी संधी आहे. आता इक्वेशन येऊन ठेपलाय, म्हणजेच 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फुल टॉस आहे. कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अभिषेक अंगणेच्या बॅट मधून येतोय. एक संघर्षाची लढाई लढत असताना हा चौकार, 4 धावा. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। अभिषेक आंगने क्या शॉट खेला है, जबरदस्त स्ट्रोक खेला गया। नदी को पार करने के लिए चाहिए नौका, और इस मैच में अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका। अभिषेक का बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच खेल दिया था, बेहतरीन टाइमिंग। और विघ्नेश, फिलहाल अगर देखिए तो ये सारा खेल ना टाइमिंग और प्लेसमेंट का है। किरण के चेहरे पर मुस्कुराहट दिखे, क्या बात है। स्कोर 34 for 4। चौथा ओवर प्रगति पर है। अभिषेक गेंदबाजी करे, सामने बल्लेबाज अभिषेक 17 पर खेल रहे। इंटरेस्टिंग है, जबरदस्त कॉन्टेस्ट, पैसा वसूल मैच। ऑनसाइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। अभिषेक की अगली गेंद, ओ हवा में, क्या बात है। 2 बादल जब टकराते हैं तो विस्फोट जरूर होता है। बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, हम पानी दिए 6 रन की मंजूरी। मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। अभिषेक आमने बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। थँक्यू व्हेरी मच किंग मेकर अशोक दादा सकपाळचा. नाद कोणा करायचा नाही आणि नाद करायचा नाही अभिषेक अंगणेचा. ज्या पद्धतीने चौकार आणि षटकार लगवले, मॅच आता ऑन आहे. मॅच मध्ये आता वेगळा ट्विस्ट निर्माण होत असताना आता इक्वेशन येऊन ठेपले. 8 मध्ये 18 करायचे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हेच आहे क्रिकेट. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. निहाल ट्रॉफीच्या माध्यमातून आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय आणि मॅच येऊन ठेव. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 18 धावा करायचे. अभिषेक अंगणे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत नवी मुंबई टीमचा या मैच वर ताबा है। जी हाँ, और अपोनेंट वो विकेट लेना चाहेंगे। विकेट बहुत बड़ा फैक्टर। हर्षांक सुपर किंग प्रिमांक और HKRS न्यू मुंबई के बीच जबरदस्त घमासान, तगड़ा मुकाबला। 8 गेंदों का खेल शेष है। 8 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 18 रनों की जरूरत है। क्या मुकाबला ये। सुपर बॅटिंग सध्याच्या घडीला अभिषेक अंगणे हा की फॅक्टर ठरतोय या मॅच मध्ये. चौकार आणि षटकाराने या मॅचला जिवंत करण्याचं काम करत असताना मॅच येऊन टेपले. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक वर्सेस अभिषेक. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
टीट फॉर टैट, तू शेर है तो मैं सवा शेर हूं. अभिषेक ने केले, अभिषेक अंगणेला ढेर. विकेटचं होतोय पतन. गडी क्रमांक होतोय 5वा. बॅक टू द करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. क्या बात है, क्या एक बात ये कहानी बन रही है. दर्शकों को मजा आएगा क्योंकि एक पैसा वसूल मैच बीच मैदान पर अभिषेक बीच मैदान पर गेंदबाजी करते, अभिषेक आंगने बल्लेबाजी कर रहे थे और एक्शन रिप्ले में आपने देखा किस तरह से वो कैच लिया गया. प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है. सफर आपका आसान बन जाता है. अब मजा आएगा. टूर्नामेंट के आयोजन करता इस वक्त आपके स्क्रीन पर है अशोक दादा सकपाळ, लोकांचा लोकनाथ एकनाथ. आपण ते देखील होर्डिंग या ठिकाणी पाहू शकता. क्या मुकाबला, क्या मैच है. मैच की तरफ रुक करेंगे एक बार फिर. डे नाइट का टूर्नामेंट है और आज के दिन का पैसा वसूल मैच. कहानी और बेहतर, कहानी और दिलचस्प बनती हुई. न्यू मुंबई या प्रीमांग वो देखना बहुत जरूरी. नए बल्लेबाज आए बल्लेबाजी करने के लिए. विघ्नेश पाटिल ऑफ टाइम के बाद तेज तरार गेंद और वाइट बॉल का इशारा अंपायर ने किया. मैच चिन्ह बनकर है. लारा बीच मैदान पर है. ये अंपायर है, उसके साथ आयोजन करता बहुत ही बेहतरीन खिलाड़ी भी रहे हैं ये दोनों खिलाड़ी. आप मैदान के अंदर देख रहे हैं अंपायर के तौर पर बहुत बढ़िया काम कर रहे हैं. स्कोर 41, 5 विकेट के नुकसान पर. 5 गडी बाद 41 धावा. मॅच अजूनही संपली नाही. सामना अजूनही समांतर आहे. दोन्ही टीमला संधी असेल. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये अजूनही करायचे 17 धावा. 7-17चा इक्वेशन पाहायला मिळते. सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे. हाय व्होल्टेज मुकाबला, क्रिकेटचा महासंग्राम, निहाल ट्रॉफी 2026 चा हा भव्य दिव्य सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळते. आता इक्वेशन येऊन ठेपलंय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. बॉल दिला समोर तर बॅट्समन म्हणेल ये दिल मांगे मोर. विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून आलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वेलकम सुस्वागतम. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वाकी गावचे आमचे सरपंच सन्माननीय आदरणीय हरिभाऊ कदम साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत. त्याचबरोबर स्वराज्य फाउंडेशनचे उपाध्यक्ष आदरणीय संदीपजी उतेकर दादा आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर देवळी गाव 105 व्यवस्थापन मुंबईचे आपण खजिनदार सन्माननीय आदरणीय राजेशजी जाधव साहेब आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावरती आमचे पत्रकार आणि लेजंड खेळाडू सन्माननीय रामदादा शिंदे साहेब आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात या सोहळ्याला खूप छान शोभा आली आहे. निहाल चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं आदरणीय उद्योजक अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या वतीनं आपलं पुनश्च आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम. विघ्नेश पाटीलच्या षटकाराने मॅच मध्ये चेतना निर्माण केली. विघ्नेश पाटीलच्या षटकाराने या मॅचला जिवंत केलंय आणि विघ्नेश पाटीलने या मॅच मध्ये असं सांगितलं की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, ये तो सिर्फ ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है. आता कौशल्य नाही तर केवळ जिगर काम करेल. इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. निहाल चॅम्पियन ट्रॉफी मधील एक महत्वपूर्ण सामना उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. मैदानावरती 2 दिग्गज खेळाडू दाखल झालेत परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्या कोटातलं महत्वाचं षटक ध्रुव गोलंदाजी मार्कवरती असेल. विघ्नेश आमच्या समालोचन कक्षामध्ये एक विघ्नेश मैदानावरती आहे. मला बघायचं संकट मोचक कोण आहे. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 गेम चेंजर खेळाडू कोण असणार या सामन्याचा. फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, इष्ट कबर. ओ पहिला चेंडू भन्नाट वेगाचा फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशात. अमित पाटीलची खेळी संपुष्टात. सामना ऑन. जर टीव्हीचा आवाज तुम्ही कमी केला असेल तर भावानो टीव्हीचा आवाज वाढवा. सामना रंगतदार आहे. उर्वरित 5 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. सामना आता वेगळ्या स्थितीवर येत असताना सामना आता रंगदारचा. डीजे मास्टरला देखील संधी देऊया पण हा सामना तितकाच इंटरेस्टिंग आहे. मॅच मध्ये ट्विस्ट, लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये पाहायला मिळते. वानवली आई रे गावचा या एकच कोहिनूर ही
अत्यंत महत्वाचा सामना 5 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक क्षणावरती. थरार तुमची ताकद दाखवा. हा क्षण तुम्हाला यादगार बनवायचा आहे. हाच तो सामना आहे ज्याची प्रतीक्षा प्रेक्षक करत होते. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. आई चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती पाहू शकता काय घडलंय. 2 चेंडू डॉट आहे. 4 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. विघ्नेश एक मोठा फटका. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. डेफिनेटली मॅच बदलू शकते, पण या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करण्याचं काम ध्रुवने केलंय. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर अगदी डॉट बॉल येताना असताना दिसतोय. मॅच आता अडचणीमध्ये आणि त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर येत असताना 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 11 धावा. विघ्नेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवर चाचपडतोय की कधी मला स्ट्राईक मिळते आणि कधी मी स्ट्राईकला जातोय. पुढचा बॉल टॉप आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, कॅच होईल ड्रॉप. आणि जमेची बाजू ही आहे की विघ्नेश पाटीलला चान्स मिळतोय, स्ट्राईक मिळते. आता मॅच बनेल का, पिक्चर बनेल का, हा अधुरा सामना आहे तो पूर्ण होईल का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. विघ्नेश पहिले 3 चेंडूचा विचार करत तर गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली, पण उर्वरित 3 चेंडू बॅट्समनचे असतील का आणि विघ्नेश संकटमोचक ठरणार का, अतिशय महत्वाचा या ठिकाणी प्रश्न सर्वांना पडलाय. घाबरण्याची ही वेळ नाही, शौर्य दाखवण्याची वेळ आहे. मैदानात आग लावा. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सामना अटीतटीचा होतो का ते पाहूया. 4 चेंडू जबरदस्त टाकलेत. सुरेख कामगिरी मैदानावरती करत असताना गोलंदाज ध्रुव. वाह वाह वाह, काय कामगिरी केल्या पट्ट्यानं. 2 चेंडू जिंकण्याकरता 10. याचा अर्थ 2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. तुमच्याकडे पर्याय उरलेले नाहीये. डेफिनेटली काय गोलंदाजी होती. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. सट्टिक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करत असताना ध्रुव या मॅच मध्ये पकड निर्माण करतोय. आता 2 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे लागलेत. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी, पुन्हा एकदा बाउन्स चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी. वा बाई वा, ध्रुवची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी. 5 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केली ध्रुवने. या मॅचचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी सट्टिक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. त्याने निकाल लावलाय. त्याने समोरच्या संघाची वाट लावली. काय कामगिरी केली, काय गोलंदाजी केली, तिकट मारा केलाय. ध्रुवची गोलंदाजी आपल्यातून 5 चेंडू टाकलेत, फक्त 1च धाव दिले, 1 गडी त्याने बाद केलाय. आणि या मॅच मध्ये अफलातून कामगिरी करत असताना प्रतिस्पर्धी संघाचे ज्या आशा आकांक्षा या सर्वांना सुरुंग लावण्याचे काम ध्रुवने केले. एकही मोठा फटका नाहीये. 48+6 सध्या आपण पाहू शकता. नवी मुंबई गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ध्रुव. सुरेख कामगिरी केले, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करत असताना चमकदार कामगिरी केले गोलंदाज ध्रुवनं. आणि हा सामना अर्शांक सुपर किंग प्रिमांक संघानं जिंकलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. ध्रुवसाठी मी निश्चितच म्हणेल आज या ठिकाणी जी कामगिरी तुम्ही केलेली आहे, आज जबरदस्त कामगिरी करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आजचा सामना जिंकलेला आहे आणि बेस वर्सेस बेसची लढाई जिंकत असताना आज अप्रतिम कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये लक्षवेधी कामगिरी करत असताना तमाम प्रेक्षक जे tenniscricket.in वरती हा क्रिकेटचा खेळ पाहत आहेत. भावा पट्ट्या, आज तुझ्यावरती देखील कॅमेरा लावलेला आहे. सुपर बॉलिंग, काय परफॉर्मन्स ध्रुवचे. ज्या पद्धतीने 11 धावा डिफेंड केल्या आणि हा सामना जवळजवळ 10 धावाने जिंकला. म्हणजेच फक्त 1 धाव खर्च केलीत. प्लेयर ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. 11 धावा डिफेंड करण्याचा कारनामा करणारा गोलंदाज ठरलाय, वेगवान गोलंदाज. अगदी मॅच श्रमीकडे जाऊया. ध्रुव ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. अगदी पहिला डाव पाहिला तर 57 धावा केल्या होत्या. निखिल जाधवच्या बॅटमधून 19 धावा पाहायला मिळाल्या. तरुण बेस्टने देखील 14 धावा केल्या बॅटिंग करत असताना. आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर सगळेच गोलंदाज खर्चिक ठरले होते, पण विघ्नेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती. 4 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केली होती. हकीमचं चांगले षटक होतं. आता आपण जर पाहिलं तर